हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी, तुझा भाव आड येऊन चित्ता, करावा अनंता नाश त्याचा, अभय देवनी करावे सादर, क्षण तो विसर पडून द्यावा ठेवणे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पूर्वी तसे, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला दास ठेवी, भस्म उटी रुंड माळा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, कर्पूर गौरम करुणावतार, संसार सारं भुजगेंद्रहरं, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि, कैलास रामा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटा झराणी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी, मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मज वानरयुद्धं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृपाळु उदार La
मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिला शिखरे सागरी तारी येती. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. तुका भासला मानवी वेशधारी, परिहानिला विग्रही निर्विकारी. सोये श्री हरी सर्व व्यापको जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती हे दिव्य लोकासी नेली. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संतातोषविले. काही थोडीच माणसं या मृत्यूलोकामध्ये लाभली की ज्यांना विमानामध्ये सदेह वैकुंठामध्ये विमान घेऊन गेलं. त्याच्यापैकी आपले तुकोबार आहे. काल परवा आपण जी कथा ऐकली महाशिवरात्रीची, त्या चंड नावाच्या भिल्लाची, उपवास केला नव्हता, घडला होता फक्त. उपवास न करता सुद्धा त्या ठिकाणी त्याला विमानामध्ये बसून जाण्याचा मान एका महाशिवरात्रीच्या व्रतानं त्याला मिळाला. त्याच्या अगोदर या भारत देशाचा एकेकाळचा सम्राट राजा धर्मराजाला सुद्धा त्या ठिकाणी विमानामध्ये जाणं म्हणजे स्वर्गरोहिणीवर न जात असताना स्वर्गाला चालत गेला धर्मराजा असं सांगतात. काय भाग्य आहे, विमानामध्ये बसण्याचं भाग्य आता बऱ्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच नाही का, आहे का नाही. पण विमान असं पाहिजे की विमान डायरेक्ट तिकडे घेऊन गेलं पाहिजे. वर्धमान सारखं पाकिस्तानला नाही बरं का, नाही का. केवढा मोठा त्याग आहे, एवढं सगळं सहन करणं सोपं नाही, त्यांनीच करावं. मुद्दा असा आहे की विमानामध्ये बसून जाण्याचा मान काहींनाच लाभला. त्याच्यापैकी भारताचा एक सम्राट धर्मराजाला, तिथेही तुकाराम महाराज सांगतात त्याला अख्खं विमानामध्ये नाही जाता आलं. धर्मराजा आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलला नाही आणि न खोटं बोलल्यामुळं त्याला विमानामध्ये बसून जाण्याचा मान किंवा स्वर्गाला सदैव जाण्याचा मान मिळाला. पण स्वर्गाला जात असताना धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला. महाभारताने त्याचं कारण दिलं, अंगठा का गळून पडला. धर्मराजा आयुष्यामध्ये फक्त एकदाच अर्ध खरं अर्ध खोटं बोलला होता, अख्खं खोटं नाही. एकदा अर्ध खोटं बोलला, परिणाम अंगठा गळून पडाला. सदैव वैकुंठाला सदैव स्वर्गाला गेला नाही. एकदा जर अर्ध खोटं बोलल्यानं जर अंगठा गळून पडत असेल तर 5-5 मिनिटं खोटं बोलल्यानं काय काय वरती जायला.
त्याचा तर फक्त अंगठाच गळून पडला, आपलं तर सगळं चित्र राहतंय असं वाटतंय. हो, गेला तो विमानी बैसून, काय मान आहे त्यांना ना, राजा धर्मराजा. अशी काही माणसं आमच्या या महाराष्ट्रामध्ये झाली, काही राजे झाले किंवा त्या राजांनी राजकारण करत असताना केवढा मोठा मान प्राप्त केलेला आहे. असो, आज या आपल्या पिंपळे सौदागर गावामध्ये गेली 27 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन होतंय. 2 तप पूर्ण होऊन 2.5 तप 3 तपकृतिका या ठिकाणी वाटचाल होते आणि 27व्या वर्षामध्ये हा सप्ताह प्रारंभ करत असताना 27व्या वर्षामधला आजचा हा जागरचा दिवस आहे. 26व्या वर्षामधला जागर मीच केला होता, 27व्या वर्षातला पण वाट्याला आला, चांगली गोष्ट आहे. 27व्या वर्षामधली आजची ही कीर्तन रूपी सेवा जागराची करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारा प्रचंड मोठा जनसमुदाय, माता भगिनींची प्रार्थनीय उपस्थिती आहे. म्हणून ते आमच्याकडे काही दिवसापूर्वी सभा झाली एक महिला खासदारांची, आता विचारू नका कोणती. महिला खासदारांची सभा झाली. म्हणले महाराज आजही तुम्ही पहा, म्हणजे सभेला आमच्याकडे 50% पेक्षा जास्त गर्दी, जवळजवळ आमच्याकडे 70% महिला आज सभेला आहे. तुमची कीर्तन प्रवचन जिथं जिथं असतात ना, तिथं 50% नाही तर 70% माता भगिनींचीच उपस्थिती मी पाहिलेली आहे. म्हणजे आता मी काय करणार आहे, म्हणजे सरकारला पत्र लिहिणार आहे, आता आम्हाला 50% आरक्षण नको, 70% पाहिजे. मी म्हणलं अजिबात 70% मागू नका, जर तुम्हाला 70% दिलं तर आम्ही काहीतरी भाकरी थापायच्याला नाही. तीच वेळ येईल कदाचित, नाही करून जर पोरं टाळ घेऊन उभे राहिले तर महाराज काय करायचं आपण करायचं काय. असं मुद्दा असा आहे की प्रार्थनीय माता भगिनींची मोठी उपस्थिती आहे. या ठिकाणी आमची पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित आहेत, अधिकार संपन्न सगळे टाळकरी, ज्यांनी ही मला कीर्तनरूपी सेवा दिली. या महाशिवरात्री उत्सव हा सप्ताह होत असताना या सप्ताहाचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सहकारी मित्र, परमार्थाचे स्नेही अध्यक्ष गणेशराव काटे असतील, कार्याध्यक्ष आदरणीय शिवार हॉटेल गार्डनचे मालक आणि आमचे परमार्थाचे सहकारी मित्र नंदकुमार काटे असतील, तदनंतर हरिभक्तीपरायण आम्ही वारीला पाठीमागं पुढं एकत्र चालत असतो आदरणीय भरत शेठ काटे असतील, तदनंतर याचं वारंवार वेळोवेळा पुन्हा स्मरण ज्यांनी करून गेलं आदरणीय आमचे दाजी हरिभक्तीपरायण विकास काटे दाजी असतील, तदनंतर उन्नती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मालक यशदा कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय संजय मामा भिसे असतील. आता सगळीच मंडळी मोठी आहेत, वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, संदेशजी काटे असतील. सगळ्यांचा नावाचा उल्लेख व्हावा हा माझा मानस आहे. आता कुणाचं जर चुकून नाव एवढ्यात राहिलं तर डोक्यात ठेवू नका, म्हणजे झालं. नाही तर तो मुळशी पॅटर्न झाल्यापासून महाराज आता धमकीचे फोन यायला लागले. नाव राहिलं, मी त्याच्या शेजारी बसलो होतो ना, त्यासोबत घेतलं. आज जर आपल्याला एखादा माणूस आवाजावं घालत असेल ना, नाव जर राहिलं ना, तुला काय कळत नाही होय, त्याच्या शेजारी बसलो होतो, माझं नाव घेतलं नाही. हो असो, म्हणून कुणीही त्या ठिकाणी डोक्यात ठेवू नका. सगळी माणसं हृदयामध्ये हृदयपूर्वक सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतोय. आदरणीय हरिभक्तीपरायण मारुती महाराज जांभूळकर असतील, हरिभक्तीपरायण आत्माराम महाराज नवले असतील, सगळीच मंडळी, माझे परमार्थाचे सहकारी मित्र आदरणीय हरिशाबाना खाते असतील. या ठिकाणी पारमार्थिक आणि राजकीय उद्योग क्षेत्रातील एक प्रार्थनीय असणारी उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली आहे. विठ्ठल विठ्ठल उपस्थितांमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आदरणीय बापू ढमाले असतील, हार्मोनियम वादक, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख होतोय. आता राहिलं म्हणजे नंतर होणार नाही असं काय नाही, जसं आठवण तसं घेईल बरं का मी. एकाच वेळेस सगळी नावं नाही ना घेता, आणि जर एकाच वेळेस सगळी नावं घ्यायची असेल तर त्याला उखाणा पाठ केला पाहिजे. म्हणजे एकाच माळेमध्ये सगळं घेता येईल ना आपल्याला. ज्याला कुणाला पहिल्यांदा लांबलचक उखाणा येत असेल ना, त्यांनी व्हॉट्सअप फेसबुकला टाका, म्हणजे जरा आम्हाला कळलं ना. असो, या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंत कलाकार आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले, मृदंग वादक, आणि खरं तर आजचं हे कीर्तन हे महाराष्ट्रभर नाही, देशभर नाही, तर यूट्यूबच्या माध्यमातून जगभर त्या ठिकाणी श्रोते पाहणार आहेत. ही ज्यांनी व्यवस्था केली असे आदरणीय आमचे गंभीर महाराज या ठिकाणी मृदंगावरती आहेत. खरंच ही सेवा आहे, मोठी सेवा आहे. आम्हाला पण चॅनलमध्ये भागीदार करा बरं का. गायक वादक पाहिजेत ना सगळे.
स्वतंत्र चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या माध्यमातून होतोय. दोन गंभीर खूप प्रसिद्ध आहेत. एक भारत देशामध्ये क्रिकेट टीम मध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मृदंगामध्ये असे आमचे गंभीर महाराज. अजिबात त्यांच्या नावावर जायचं नाही. ते गंभीर फक्त नावाचे गंभीर आहेत. असायला खूप विनोदी आहेत. फक्त त्यांच्या शेजारी एक 10-5 मिनिटं बसलं की मग कळतं. गंभीरपणा सोडून देतात आणि मग विनोदी शैली काय ती आपल्याला पाहायला मिळते. असो, तदनंतर महाराष्ट्रातले सर्व आळंदीवरून आलेले सगळे माऊली समान असणारे आमचे टाळकरी मंडळी असतील. उपस्थितांमध्ये हरिभक्ती पारायण गायनाचार्य जोगदंड महाराज आहेत. तदनंतर महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राने ज्यांना भजन सम्राट ही पदवी दिली, आदरणीय मृदंग वादक वैकुंठवासी सुभाष महाराज देशमुख गुरुजी यांचा 11वा पुण्यस्मरणाचा सोहळा ज्यावेळेस झाला त्यावेळेस महाराष्ट्राने गेल्या वर्षी 15 मार्चला ज्यांना भजन सम्राट असा पुरस्कार आणि पदवी दिली असे गायनाचार्य अभिमन्यू महाराज पांचाळ गायनासाठी उपस्थित आहेत. तदनंतर खरं तर महाराष्ट्राला ज्यांचा हेवा वाटतो आणि खूप प्रत्येक रसिक श्रोत्याच्या मनामध्ये ज्यांचा खूप मोठा आदर आहे, ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे आणि खरं तर ज्यांच्या समोर गायन क्षेत्रातल्या सगळ्याच पदव्या हात जोडून उभे आहेत असे आमचे बघुरे गुरुजी या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत. महेश महाराज बघुरे गुरुजी एक आनंदी, एक प्रसन्न वारकरी संप्रदायातलं व्यक्तित्व, प्रसन्न चेहरा, माणसाने हसऱ्या चेहराचा असावं नाही का. हसरा चेहरा नसला गेले घोटाळा होतो. मी मागे एक असं ऐकलं होतं, ते 2 नवरा बायको होते, त्याच्यामध्ये ती बायको खूप हसरी असायची आणि ते एक खूप उदास असायचं. सारखं इतकं उदास असायचं. वर्ग परीक्षेत 10वीला 95% मार्क मिळून पास झालं तरी हसलं नाही ते. तिच्या मैत्रिणी तिला म्हणलं, काय ग आमची पोरं 35-40% पास झाले, त्यांच्या बापांनी पेढे वाटले आणि तुझ्या मार्काला काय झाले 95% मार्क पडले पोराला तरी ते हसाना नाही म्हणले. 2 मार्कांनी त्याचा त्या ठिकाणी नंबर हुकलाय म्हणले तालुक्यातला. उदास होतं ते. मग ती मैत्रिणीला विचारायची सवय असते. तिने विचारलं, म्हणले काय ग, म्हणजे असला स्वभाव त्यांचा, तुमचं जमतं कसं? काय नाही म्हणले, जमून घ्यायला लागतं. आता पदरी पडलं पवित्र झालं, जमून घ्यावं लागतं, ऍडजस्टमेंट असते नाही. म्हणजे आता ती ऍडजस्टमेंट करावीच लागते. बरं नाही म्हणले, ते कार्यक्रमाला वगैरे जाताना कसं काय? नाही म्हणले, आता आम्ही काय केलं, त्यांचा असला स्वभाव आहे ना म्हणले, मी सगळीच कामं बदलली. म्हणजे कामं बदलले म्हणजे नक्की काय केलं तिने सांगितले, बघ कीर्तन असलं, गावातला सप्ताह असला, कुणाचं लग्न असलं, कुणाचं बारसं असलं ना त्याला मी जाते म्हणली. मी म्हणलं, मग तिने विचारलं, मग ते कुठं? ते कुणाचा नाव वाचला, कुणाची महिला असली, ते उदास असलं की असं उदास असू नये याच्यासाठी सांगतोय. प्रसन्नता माणसाला महाराज देवापर्यंत घेऊन जात असतात. उगाच विनाकारण तसं नाही ना कोण आपल्यात जास्तच हसायला आलं म्हणून म्हणले, कारण तुम्हाला सगळी महाराष्ट्रातली माणसं आहेत माहिती आहे. गायन क्षेत्रातले सगळे दिग्गज उभे, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करतोय असं समजा. आणि मी असं म्हणेल, चुकून कोणाचं नाव लागूच नाही. सगळीच माणसं मोठी असतात, आदरणीय असतात. पण इथं आलेला प्रत्येक श्रोता आदरणीय, वंदनीय सगळं काही आहे. प्रत्येक श्रोताने आपल्या मनाला सांगावं, आपण असा विचार करावा, कीर्तनकाराने नाव घेण्यापेक्षा आपण इथं बसलो म्हणजे देवाच्या यादीत आपलं नाव येतं, याच्यापेक्षा मोठं काय? सुंदर पद्धतीची स्पीकर व्यवस्था या ठिकाणी, चांगला आवाज या ठिकाणी येतोय. पोचतोय ना सगळ्यांना आवाज? हा, आवाज पोचला म्हणजे त्या ठिकाणी आपण पोचतोय त्यांच्यापर्यंत. या ठिकाणी सेवेला प्रारंभ करत असताना आजचा हा मागणीपर दिवस आहे. म्हणजे काहीतरी देवाकडे मागायचं असतं. ही 7 दिवसाची सेवा घडली, तर त्या सेवेच्या बद्दल देवाकडे त्या ठिकाणी मागणं आहे आमचं आज काहीतरी. देवा, आमची काहीतरी अपेक्षा आहे, आज अपेक्षा घेऊन तुमच्या दारामध्ये आज आम्ही उभे आहोत, आम्हाला तुम्ही काहीतरी द्यायचंय, असं तुकाराम महाराजांचं सेवेबद्दलचं मागणं याच्या अभंगामधून व्यक्त करतायत. आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडं तुकोबारायांनी मागणं मागितलंय. देवा, मला मागणं काय पाहिजे, तर सेवेचं फळ हाच माझ्या जीवनातला आनंद आहे, हेच माझ्या जीवनातलं सुख, तुम्ही ते मला द्यावं. आम्ही जन्मोजन्मांतरी तुमची पूजा केलेली आहे, तुमची भक्ती केलेली आहे, तुमचे अंकित आहोत. आम्हाला तुम्ही दास बनून सेवा करण्याची पुन्हा पुन्हा संधी द्यावी. मला सांगतात
ही सेवा करत असताना कुठल्या प्रकारचा दुजाभाव आमच्या मनामध्ये देवा येऊ देऊ नका. कारण हे चिंतन करण्यासाठी तुम्ही आम्हाला अभय द्यावं. कारण तुम्हीच एकमेव जगामध्ये असे आहात की तुम्हीच आम्हाला अभय देऊ शकता. महाराज सांगतात तुम्ही कल्पतरूचे कल्पतरू आहात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पूर्वीत असे. एवढं सगळं तुम्ही पुरवणारे आहात. तुम्ही कल्पतरूचे कल्पतरू आहात. म्हणून आमचं काय मागणं आहे तुमच्याकडे तर सेवेचं दान, ते सेवेचं फळ तुम्ही आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्यावी. ही सेवा मागणारा तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातला 5 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेला आपण घेतलेला आहे. सेवेला प्रारंभ करत असताना ज्यांचा महाशिवरात्रीचा सोहळा